नागपूरमधील तहसील पोलिसांनी एका संशयिताला बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याप्रकरणी अटक केली आहे। आरोपीकडून एक देशी बनावटीचा पिस्तूल आणि एक जिवंत काळतूस जप्त करण्यात आली आहे, ज्याची एकूण किंमत 51,000 रुपये आहे। ही कारवाई नेमकी कशी झाली आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूरमधील तहसील पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती देशी बनावटीचं माउझर घेऊन एक विशिष्ट ठिकाणी फिरत आहे। या माहितीच्या आधारे तहसील पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तातडीने कारवाई करत स्टाफ आणि पंचासोबत घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली। यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल, ज्याच्यावर प्लास्टिकचं काळं कव्हर होतं आणि 6.65 KF असं प्रिंट असलेलं एक जिवंत काळतूस सापडलं। जप्त केलेल्या पिस्तुलाची अंदाजित किंमत 50,000 रुपये तर जिवंत काळतुसाची किंमत 1,000 रुपये आहे। असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत हा मुद्देमाल जप्त करून पंचनामा करण्यात आलाय। त्यानंतर आरोपी विरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत की हे शस्त्र आरोपीकडे कुठून आलं आणि त्याचा उद्देश काय होता। कि आरोपी सूरज ब्राह्मणे, उसके पास में अग्निशस्त्र था, यह मालूमात है। PCR उसे 2 दिन का मिला है। उसके दरमियान हम उससे पूछताछ कर रहे हैं, तो कुछ बड़ी घटना को अंजाम देने की माहिती तो नहीं मिल रही है, लेकिन फिर भी वो शस्त्र उसने किससे लाया था और किस चीज के लिए वो उपयोग करने वाला था, इसका जानकारी लेने का भी तपास में कामकाज चालू है। उसके पास में हमें एक देशी बनावटी का एक पिस्टल मैगजीन के साथ में काले रंग का, जिसके साथ में 7.6 KF ऐसे उसमें लिखा हुआ मिलकर आया है और एक जीवंत कारतूस है। या घटनेमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्रांचा वापर वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। पोलिसांनी केलेल्या या तात्काळ कारवाईमुळे एक संभाव्य गुन्हा टळला आहे। ही नक्कीच दिलासादायक बाब आहे। आता या प्रकरणाचा तपास कुठवर जातो आणि यामागे एखादं मोठं रॅकेट निघतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।